सर्वांना नमस्कार. ही रात्रीची वेळ आहे. मी आलेली आहे बाहेर. उद्या येणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी मातीची जी घागर मिळते त्याला आमच्याकडे घागर म्हणतात, ते घेण्यासाठी मी बाहेर आलेली आहे. तुमच्या दादांना 2 दिवसापासून सांगत होते चला आपल्याला जायचं आहे, पण त्यांना कामामुळे वेळ मिळाला नाही. त्यामुळे सौरभ आणि आम्ही दोघं आलेलो आहे. खूप छान छान मातीचे जे माठ आहे ते पण इथं छान आहेत. झाडं पण खूपच छान आहे. असे जर झाडं बघितले तर मला असं वाटतं की मी केव्हा झाडं घेते आणि केव्हा नाही, पण मी एकसुद्धा झाड इथं घेणार नाही. का तर त्याचं कारण पण तुम्हाला सांगते. ह्या नर्सरीमध्ये जाण्यासाठी घरापासून 5 मिनटंसुद्धा लागत नाही. खूपच छान गुलाबाची झाडं होती. दुसरी जी शोची झाडं आहे ते पण खूप छान होती. शेवंतीची झाडं तर खूप छान छान होती. गुलाबाचे झाडं बघितले की मला असं वाटतं कोणतं झाड घेऊ आणि कोणतं नको. पण काय आहे ना ताईंनो, गुलाबाची जेवढी काही झाडं होती ती सर्व जळून गेली. घेताना ती झाडं खूप छान दिसतात, पण घरी आणल्यानंतर थोड्या दिवसामध्ये ती खूप खराब होऊन जातात किंवा जळून पण जातात. त्यामुळे मी एकसुद्धा झाड घेतलेलं नाही. तसा तर मला गवती चहा पण घ्यायचा होता, पण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी नाही घेतला. ज्यावेळेस पावसाळा चालू होईल त्यावेळेस नक्कीच झाडांची खरेदी करू, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल. माझ्यासारखी झाडं खरेदी करायची सवय कोणाकोणाला आहे, पण खरं सांगू का ताईंनो, ह्यावेळेस मी एकासुद्धा झाडाची खरेदी न करता तशीच घरी आलेली आहे. असं तर कधीच झालं नाही की मी नर्सरीमध्ये गेले आणि एकसुद्धा झाड घेतलं नाही. मला असं वाटतं ही माझी पहिलीच वेळ असेल की मी झाड खरेदी न करता घरी आलेली आहे. चला असो, हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसचा आहे. सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून घेतली. मोगऱ्याच्या झाडाला आपल्या छान कळ्या आलेल्या आहेत. फूलसुद्धा उमललेलं आहे. खूप छान वाटलं फूल बघून. देवाची पूजा करून घेतली. आज अक्षय तृतीया असल्यामुळे धनलक्ष्मी कुंचनसुद्धा मी इथं भरून घेतलेला आहे. पुरण मी आज कुकरमध्येच टाकलेलं आहे. केव्हा केव्हा मी पातेल्यामध्ये सुद्धा पुरण शिजवते, पण घाई गडबड असेल तर कुकरला लावलं तर लवकर होतं. त्यामुळे मी डाळ शिजायला घातली आणि लगेच देवपूजा करून घेतली. पुरण पण आपलं छान शिजलेलं आहे. मी घेतलेली होती 1 वाटी डाळ, त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. एकाच वाटीने घेतलेली आहे साखर आणि डाळ. ह्यावेळेस आपल्या घरामध्ये जो गूळ आणलेला आहे त्या गुळाला अजिबात चव नाही, त्यामुळे मी साखरेचं पुरण बनवणार आहे. साखरेचं पुरणसुद्धा खूप छान होते. अर्धी साखर आणि अर्धा गूळ घातला तरी पण खूप छान पोळ्या होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. कसं आहे ना ताईंनो, काही भागामध्ये साखरेचं पुरण करतात, गुळाचं पुरण अजिबात करत नाही. माझ्या माहेरीसुद्धा साखरेचंच पुरण करायचे. पण लग्न झाल्यावर ज्यावेळेस मी सासरी आली त्यावेळेस पहिल्याच वेळेस गुळाचं पुरण केलं आणि त्या दिवशी अक्षरशः मी उपाशी राहिले. कारण गुळाच्या पुरणाची पोळी मी कधी खाल्लेलीसुद्धा नव्हती आणि तिची चवसुद्धा मला माहिती नव्हती की कशी लागते म्हणून. पण मला ती अजिबात आवडलेली नव्हती. त्या पुरणामध्ये पुरण कमी आणि गुळाचे प्रमाण जास्त झालेले होते, त्यामुळे त्याला गुळाची चव येत होती असं मला तरी वाटतं. चला असो, जे मला वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. कढीला आपल्या इथं फोडणी देऊन झालेली आहे. कढीमध्ये मी मिरची कापून घातलेली आहे. तुम्हाला जर जिरं, लसूण, हिरवी मिरची वाटून घालायची असली तर तुम्ही घालू शकता. कमी गॅसवरती कढीला आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, त्यामुळे कढी फुटत नाही. आमच्या भागामध्ये अक्षय तृतीयेला करंज्यासुद्धा करतात. करंजीला खूप महत्त्व दिले जाते नैवेद्यामध्ये. कोणाकोणाच्या इथं अक्षय तृतीयेला करंजी करता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मलासुद्धा करंज्या करायच्या होत्या, पण मला अजिबात मूड राहिलेला नाही. त्याचे कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सुरुवातीला तेलामध्ये कुरडई तळून घेतली. तांदूळाच्या ज्या पापड्या आहेत त्या तळून घेतल्या. माझ्याकडे ह्या जुन्याच आहे, नवीन काही मी केलेल्या नाही. अक्षय तृतीयेला आंब्याचा रस, पुरणाची पोळी, भजे, वडे, कढी, वरण, भात, कुरडई, पापड,
करंजी, सांडग्यांची भाजी आणि शेवया याला खूप महत्त्व दिले जाते आमच्या भागामध्ये. उडदाच्या डाळीपासून उडीद वडे बनवलेले आहे. उडीद वडा आणि कढी यालासुद्धा खूप महत्त्व दिले जाते. वडे आणि भजे मी नैवेद्यासाठी तळून घेतले. तसं तर वडे आणि भजे ही गरम गरम खायला छान लागतात. मी बनवून घेत आहे पोळी. पोळी मी कशा पद्धतीने करते ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. ज्या नवीन ताई असतील त्यांच्यासाठी सांगते. तसं तर मी खूप वेळा दाखवलेली आहे, तरी पण बघून घ्या. चपातीसाठी आपण जो उंडा मळलेला असतो, म्हणजे जे पीठ मळलेलं आहे त्यातला थोडा उंडा हातात घ्यायचा. तुम्हाला 2 चपात्या छोट्या छोट्या लाटून जर त्यामध्ये पुरण भरता येत असेल तर तसे भरायचे, नाही तर एकाच उंड्यामध्ये हाताने त्याला गोल गोल करायचे. त्यामध्ये पुरण टाकायचं आणि सर्व बाजूनी त्याला पॅक करून हळूहळू चपाती आपण जशी लाटतो त्याच पद्धतीने पोळी लाटून घ्यायची. सर्व बाजूनी एकसारखी पोळी लाटता आली पाहिजे. त्यामुळे आपल्याला पोळी लाटताना खूप हळू लाटायचे. तुम्हाला इथं दिसत असेल मी कशा पद्धतीने लाटते आणि पुरणसुद्धा मी कसं पोळीमध्ये भरलेलं आहे ते. अजिबात पोळी फुटत नाही. तुम्हाला जर छोटी पोळी करायची असेल तर तुम्ही मळलेलं जे पीठ आहे ते थोडं घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढं पुरण बसवता येईल तेवढं पुरण टाकायचं आणि जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी लाटायची. मी इथं मोठ्या मोठ्याच पोळ्या केलेल्या आहे आणि मी मोठ्याच पोळ्या करते बरं का ताईंनो. जर तुम्हाला छोट्या करायच्या असेल तर तुम्ही छोट्यासुद्धा करू शकता. जसं तुम्हाला आवडत असतील किंवा जशा तुम्हाला करता येत असतील त्या साईजमध्ये तुम्ही पोळ्या लाटायच्या. तुम्हाला इथं दिसत असेल पोळी छान आपली टम्म फुगलेली आहे. त्याच्यावरती मी सोडणार आहे तुपाची धार. जर तुम्हाला तुपाच्या पोळ्या आवडत नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरीही चालतं, कारण काहींना तूप आवडत नाही, त्यामुळे त्यांनी तेलाचा वापर करावा. तेल किंवा तूप वापरल्याने पोळ्या छान पिवळ्या धम अशा दिसतात. दोन्ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजून घ्यायची. पोळी तयार झाल्यानंतर पेपरवरती टाकून ठेवायची आणि एकावर एक पोळी अजिबात टाकायची नाही. सर्व पोळ्या अशा एक एक सुट्ट्या सुट्ट्या टाकाव्या. एकावर एक जर पोळी टाकली तर त्या चिकटून बसतात आणि फुटण्याची शक्यता पण असते. तशा तर आपण छान पीठ मळून घेतलेलं असलं तर पोळी आपली अजिबात फुटत नाही. तुमच्या दादांना 2 दिवसापासून आमरस बनवण्यासाठी आंबे सांगत होते, पण त्यांनी शेवटी आंबे आणलेले नाही. त्यामुळे मी शेवयांची खीर केलेली आहे. काही ताईंना असं वाटेल की अक्षय तृतीयेला तसं तर आमरस करतात, पण बरोबर आहे ताईंनो तुमचंसुद्धा, पण तुमच्या दादांना वेळ नसल्यामुळे. स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे. नैवेद्याचं ताटसुद्धा मी भरून घेतलं. आमच्या भागामध्ये मातीच्या भांड्याचीच पूजा करतात. तुमच्या भागामध्ये सुद्धा अशीच पूजा करतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला असो. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आत्ता वाजलेले आहेत 10. आत्ता मी व्हिडिओला सुरुवात करते. देवाची पूजा मी करून घेतली. तुळशीची पूजा तर सकाळीच झालेली होती. म्याऊला खाणं पिणं पाणी त्यांचं पण सर्व झालेलं आहे. आता स्वयंपाकाची तयारी करते. देवाची पूजा झालेली आहे. शेपूची भाजी जी आहे ती छान अशी स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे. बारीक कट करून घेते. मुगाची डाळसुद्धा भिजत घातलेली आहे. मुगाच्या डाळीमध्ये शेपूची भाजी सुकी भाजी बनवणार आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरं तेलामध्ये छान हिरवी मिरची, लसूण, जिरं, मुगाची डाळ आणि शेपूची भाजी. खूप सोप्या पद्धतीने केली जाते ही भाजी. मुगाच्या डाळीमध्ये शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपूची भाजी स्वच्छ निवडून घेतली. बारीक अशी छान कट करून घेतली. कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, कापून घेतलेली हिरवी मिरची, लसूण छान परतून घ्यायचा. छोटा अर्धा चमचा हळद टाकली.
हळद तेलामध्ये छान मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकली. भाजी 5 मिनिटं सर्व मिरची मसाल्यामध्ये एकत्र होईपर्यंत कमी गॅसवरती परतवून घेतली. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली वरून मुगाची डाळ टाकली. तुम्हाला जर इथं तुरीची डाळ वापरायची असेल तर तुरीच्या डाळीमध्ये सुद्धा शेपूची भाजी खूप छान होते. 2-3 मिनिटांसाठी भाजी छान परतल्यावर त्यामध्ये वरून मुगाची डाळ टाकली. चवीपुरते मीठ टाकले. पाण्याचा एक थेंबही न वापरता ही भाजी वाफेवरती छान शिजवली जाते. शेपूची भाजी आपली इथं छान शिजलेली आहे. भाजीमध्ये एकही थेंब टाकलेला नाही. झाकण ठेवून कमी गॅसवरती ही भाजी शिजवलेली आहे. तुम्हाला इथं दिसत असेल भाजी आपली किती छान शिजलेली आहे. दुसरी जी भाजी आहे ती भाजी केलेली आहे भेंडीची भाजी. भेंडीची भाजी बनवण्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण छान परतल्यावर त्यामध्ये कापून घेतलेली भेंडी टाकून दिली. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मॅगी मसाला, अर्धा चमचा हळद, वरून अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. तुमच्याकडे जर दही असेल किंवा टोमॅटो घातला तरी पण भेंडीची भाजी चिकट होत नाही. मी इथं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घातलेला आहे. 3-4 दिवसाचा तुम्हाला सर्व व्हिडिओ एकत्र आलेला आहे. उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी मी उडदाची डाळ स्वच्छ पुसून गिरणीमध्ये दळायला टाकलेली आहे. जसा मला वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करते. तरी पण तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.